हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हेरिएबल्स पाहिले होते. व्हेरिएबल्स काय राहतात ते पाहिलं होतं. व्हेरिएबल्स कशाला म्हणतात ते पाहिलं होतं. तर हे व्हेरिएबल झालं, कीवर्ड्स झालते. तर आता पुढं आपण रूल्स ऑफ व्हेरिएबल्स पाहूता. तर आजच्या लेक्चरमध्ये हे रूल्स ऑफ व्हेरिएबल्स. मित्रांनो, हे रूल्स ऑफ व्हेरिएबल्स खूपदा परीक्षेमध्ये प्रश्न आलाय. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स उघडून बघता तर हे रूल्स ऑफ व्हेरिएबल्स हे खूप इम्पॉर्टंट, वन ऑफ द स्टार क्वेश्चन इन सी लँग्वेज असं म्हणलं तरी काही हरकत राहणार नाही. 5 स्टार क्वेश्चन आहे हा. व्हेरिएबलचे रूल्स, व्हेरिएबल क्रिएट करताना हे रूल्स लक्षात घेऊन क्रिएट केलं पाहिजे. तर हे रूल्स लक्षात घेऊनच व्हेरिएबल क्रिएट केले पाहिजे. तर चला मग आता बघूता व्हेरिएबल क्रिएट करताना कोणते कोणते रूल्स लक्षात घ्यावे लागतात. तर पहिला रूल आहे, व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट फ्रॉम अल्फाबेट और अंडरस्कोर. इट शुड नॉट स्टार्ट विथ नंबर और स्पेशल सिम्बॉल. आता या लाईनचा मिनिंग तुम्हाला इथून समजून जाईल. व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट फ्रॉम अल्फाबेट. अल्फाबेट म्हणजे कोणते? ABCD और अंडरस्कोर. अंडरस्कोर हो का, हा जे झाला का ते अंडरस्कोर झाला. व्हेरिएबल नेम शुड बी स्टार्ट फ्रॉम अल्फाबेट और अंडरस्कोर. इट शुड नॉट बी स्टार्ट विथ नंबर स्पेशल सिम्बॉल्स. म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो प्रोग्राम मध्ये, तेव्हा आपण व्हेरिएबल असा डिक्लेअर करू शकतो. ही फ्री नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर केला, हा व्हॅलिड राहील. आणि इथं काय सांगितलं, पहिला रूल काय आहे त्याचा, व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात ही अल्फाबेट व अंडरस्कोर पासून करा, ती व्हॅलिड राहील. आणि ती जर तुम्ही नंबर आणि स्पेशल सिम्बॉल ही नंबर पासून, आता इथं कसं व्हेरिएबलचं नाव काय दिले, 1 2 3 NO, हा व्हेरिएबलचं नाव इनव्हॅलिड राहील, हे चालणार नाही. कारण हे व्हेरिएबलचं नाव चालणार नाही कारण इथं नंबर्स पासून सुरुवात झालेली. व्हेरिएबलचं नाव चाललं असतं जेव्हा इथून अल्फाबेट पासून किंवा अंडरस्कोर पासून सुरुवात झाली असती. तर जसं की इथं पाहू शकता, स्टुडंट मध्ये काय झाले, अल्फाबेट पासून सुरुवात झाली, अंडरस्कोर मध्ये आलाय, ते ह्यामध्ये दोन्ही मध्ये स्पेस नाही, तर हे सुद्धा व्हॅलिड राहील. मार्क्स हे पण अल्फाबेटने सुरू झाले, हे सुद्धा व्हॅलिड राहील. कीवर्ड, चला आता दुसरा पॉईंट बघू आपण. कीवर्ड्स कॅनॉट बी यूज ॲज अ व्हेरिएबल नेम. कीवर्ड्स कोणते कोणते मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे कीवर्ड्स कोणते कोणते आपले, इंट, फ्लोट, कॅर झालं, डबल झालं, फॉर झालं. कीवर्ड्स आपण वर पाहिलेलेच आहेत. हे कीवर्ड्स, हे जे कीवर्ड्स आहेत का सगळे, ते कीवर्ड्स व्हेरिएबलच्या नावाच्या जागी वापरले जाऊ शकत नाही. ही सर्व कीवर्ड्स व्हेरिएबलच्या नावाच्या जागी वापरले जाऊ शकत नाहीत, कारण याचा एक स्पेसिफिक मिनिंग राहतं ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. तर ह्यातलं कोणतीच गोष्ट तुम्हाला व्हेरिएबलच्या नावा म्हणून वापरले जाता येत नाही. तर हा त्याचा दुसरा रूल झाला मित्रांनो. त्याचा तिसरा रूल काय आहे ते पहा. व्हेरिएबल, दुसरा रूल झाला. तिसरा रूल काय म्हणतो, इट डज नॉट अलाव एनी स्पेशल सिम्बॉल बिटवीन व्हेरिएबल नेम एक्सेप्ट अंडरस्कोर. हे यामध्ये एखादा स्पेशल सिम्बॉल व्हेरिएबलच्या नावांमध्ये ते अलाउड करत नाही. जसं की आता इथं समजा, इथं काहीच नाही ना, आता इथं जर समजा असा ऍड्रेसचा सिम्बॉल असता, हे असा इकडे काढून दाखवतो, ऍड्रेसचा सिम्बॉल किंवा असा डॉलरचा सिम्बॉल असता, ह्या जागेवर जर डॉलरचा सिम्बॉल असता तर हे इनव्हॅलिड राहिला असता, हे इनव्हॅलिड राहिलं असतं.
म्हणजे स्पेशल सिम्बॉल्स कोणते कोणते आपले डॉलर, ऍट द रेट, एक्सक्लामेटरी मार्क, लेस दॅन, ग्रेटर दॅन, क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा, हे आपले स्पेशल सिम्बॉल झाले. ते सिम्बॉल व्हेरिएबलच्या नावामध्ये वापरता येत नाही एक्सेप्ट अंडरस्कोर. म्हणजेच काय मित्रांनो, तर अंडरस्कोर आपल्याला नावामध्ये वापरता येतो, व्हेरिएबलच्या नावामध्ये अंडरस्कोर वापरता येतो, ते व्हॅलिड राहील. ते आपण प्रोग्राम करताना सर्व पाहूताच कोणते कोणते कीवर्ड्स व्हॅलिड राहील आणि कोणते कोणते व्हॅलिड राहणार नाही. कीवर्ड्सच म्हणायलो, कोणते कोणते व्हेरिएबल व्हॅलिड राहील आणि कोणते कोणते राहणार नाही ते आपण प्रोग्राम करताना पाहूता. तर मित्रांनो, रूल नंबर 4, नो व्हाईट स्पेस अलाउ बिटवीन डिफरंट व्हेरिएबल नेम्स. आता हा एक व्हेरिएबल असा कन्सिडर केला जात नाही. व्हेरिएबल कसा कन्सिडर केला जातो, हा एक एक पूर्ण व्हेरिएबल म्हणून कन्सिडर केला जातो, त्याला जोडलेला आहे, ह्या अंडरस्कोरनी त्याला जोडलेला आहे. हे व्हाईट स्पेस तिथं जमत नाही, हे गॅप तिथं जमत नाही, व्हेरिएबलच्या नावामध्ये गॅप जमत नाही. नो व्हाईट स्पेस अलाउड बिटवीन व्हेरिएबल नेम. आणि लास्ट पॉइंट मित्रांनो, मॅक्सिमम लेंथ ऑफ व्हेरिएबल इज 32 कॅरेक्टर्स. आता यात किती कॅरेक्टर्स आहेत मित्रांनो सांगा मला. VALID 5 कॅरेक्टर्स. ह्यात किती कॅरेक्टर्स आहेत, 4 कॅरेक्टर्स. FREE तसे 32 कॅरेक्टर्स तुमचे व्हॅलिड राहतील. ते मॅक्सिमम 32 कॅरेक्टर पर्यंत तुम्हाला व्हेरिएबल तयार करता यावं लागतील. म्हणजे असं AEMP, इथं जर अंडरस्कोर असला तर ते सुद्धा काउंट होणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, टोटल 10 झाले. असे 32 कॅरेक्टर्स व्हॅलिड राहतील, मॅक्सिमम त्याची लेंथ राहील. तर मित्रांनो, तुम्हाला परत एकदा सांगतो, पहिला पॉइंट काय सांगतो आपल्याला, व्हेरिएबलच्या नावाची सुरुवात अल्फाबेट किंवा अंडरस्कोर पासून असावी, ती नंबर किंवा स्पेशल सिम्बॉल पासून नसावी, ती अल्फाबेट और अंडरस्कोर पासून असावी. कीवर्ड्स व्हेरिएबलच्या नावाखाली आपण वापरू शकत नाही. कीवर्ड्स कॅनॉट बी यूज ॲज व्हेरिएबल नेम. कीवर्ड्स हे व्हेरिएबल नाव म्हणून असं वापरू शकत नाही. तिसरा रूल काय सांगतो, इट डज नॉट अलाउ एनी स्पेशल सिम्बॉल. कोणतेही स्पेशल सिम्बॉल जसे की डॉलर झालं, एक्सक्लामेटरी मार्क झालं, क्वेश्चन मार्क झालं, एक्सक्लामेटरी मार्क झालं, स्पेशल सिम्बॉल अलाउ करत नाही. तिथं अंडरस्कोरच अलाउ राहतो. तर हे वाक्यातली. आणि चौथं वाक्य म्हणजे नो व्हाईट स्पेस अलाउड, म्हणजे त्यामध्ये गॅप नसू नये लागतोय. आता ह्या व्हेरिएबल FREE हा फ्री नावाचा जो व्हेरिएबल आहे, यामध्ये जर तुम्ही हे व्हाईट स्पेस टाकला तर मग हे इनव्हॅलिड राहील. फ्री नावाचा हे जर चिटकून राहिलं तरच हे व्हॅलिड राहील. आता ह्यामध्ये पाहू शकता, एम्प्लॉई मध्ये हा व्हाईट स्पेस आलेला आहे, तर हे इनव्हॅलिड आहे. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्हाला जर रूल्स लिहायला सांगितले, रूल्स ऑफ व्हेरिएबल, तर तुम्ही एवढंच लिहा, हे 5 पॉइंट लिहायची आणि एखाद दुसरे असे एक्झाम्पल देऊन टाकायचं. एक्झाम्पल हे देऊन टाकायचं, तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटून जातील. तर मित्रांनो, तुम्हाला व्हेरिएबलचे हे समजलेच असेल. तर जेव्हा आपण प्रोग्राम घेतो तेव्हा आणखीन एकदा क्लिअर करतो. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रोग्राम घेणारच आहोत. जेव्हा आपण फायनल एकदम प्रोग्राम टू प्रोग्राम घेणार आहोत तेव्हा मी सगळं तुम्हाला मागलं सहित सांगणार आहे. त्यामुळं जरा सबुरीने घ्या. तर चला आता पुढचं पाहूया. व्हेरिएबल डिक्लेरेशन. व्हेरिएबल डिक्लेअर कसा करतो, आता व्हेरिएबलचे रूल्स पाहिले, व्हेरिएबल डिक्लेअर कसा करतो ते पाहूया. इथं एक गोष्ट महत्वाची मित्रांनो, सिंटॅक्स. सिंटॅक्स हा खूप महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स विचारू शकतात. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. व्हेरिएबल डिक्लेरेशनचा सिंटॅक्स. सिंटॅक्स काय आहे मित्रांनो, डाटा टाईप व्हेरिएबल नेम इक्वल टू आणि व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, आणि हे शेवटी हे सेमिकोलन. पहा मित्रांनो, हे शेवटी सेमिकोलन हे कंपल्सरी आहे. आणि हे ॲज इट इज सिम्बॉल तुम्ही, हे ॲज इट इज सिंटॅक्स तुम्ही
परीक्षेमध्ये लिहून आहे. असंच डाटा टाईप ही स्पेलिंग लिहून आहे, हेच सेम लिहून या, तुम्हाला मार्क मिळून जातील. व्हेरिएबल डिक्लेरेशन, व्हेरिएबल आर डिक्लेअर विथ इट्स डाटा टाईप. व्हेरिएबल व्हेरिएबल हा एक व्यक्ती आहे, समजा नाव दिलेलं आहे, ते डाटा टाईप हे इंट फ्लोट कॅर हे काय झाले, डाटा टाईप झाले. इंट फ्लोट कॅर डबल हे डाटा टाईप झाले. म्हणजे ह्या नमची जात, त्याची जात कोणती, ते इंटिजर आहे का, फ्लोट आहे का, कॅरेक्टर आहे, त्याची जात, ह्याची जात सांगतो हा इंट. डाटा टाईप म्हणजेच जात सांगणारा एक असं समजू शकता. आणि हे व्हेरिएबल नेम म्हणजेच नाव दिलेलं राहते एखाद्या मेमरी लोकेशनला. आणि व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल म्हणजे ही 10 आणि हा इक्वल टू मध्ये. तर एक्झाम मध्ये सिंटॅक्स विचारला तर हे लिहून यायचं, आणि एक्झाम्पल विचारलं तर हे लिहून यायचं. जसं की इंट बघितलं, आता इंट एक जाते, फ्लोट एक जाते. फ्लोट म्हणजे जिथं नंबर पॉइंट मध्ये राहतात फ्लोट. आणि मार्क इथं काय झाला, हा व्हेरिएबल झाला, व्हेरिएबल नेम ही व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, हा डाटा टाईप. इथं तुम्ही सांगा डाटा टाईप काय झाला, कॅर, व्हेरिएबल नेम काय झाला, CH, आणि व्हॅल्यू काय झाली, हा ए डबल कोटेशन मध्ये. तर व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा तुम्हाला कळालंच असेल. डाटा टाईप व्हेरिएबल नेम इक्वल्स टू व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. तर आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता एक्स ची व्हॅल्यू 10 आहे, व्हेरिएबलचं नाव काय, एक्स 10 आहे, म्हणजे ते आता इंट इंट एक्स इज इक्वल टू 10. तर हे एक्स काय आहे इथं, व्हेरिएबल नेम, हे त्याचं डाटा टाईप, आणि ही त्याची व्हॅल्यू, आणि हे इक्वल टू सिम्बॉल ॲज इट इज. ते समजलं असेल तुम्हाला. डाटा टाईप काय आहे, व्हेरिएबल. इंट व्हेरिएबल काय आहे, एक्स इक्वल टू ॲज इट इज, आणि व्हेरिएबल ची व्हॅल्यू म्हणजेच हे 10. तर तुम्हाला व्हेरिएबल कसा डिक्लेअर करतात ते समजलंच असेल. जेव्हा आपण प्रोग्राम घेत आहोत ना मित्रांनो, तेव्हा ऑल क्लिअर होऊन जाईल. तर आता मी पुढे प्रस्थान करतो. कॉन्स्टंट म्हणजे काय, तर आज नवीन टॉपिक आहे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू न बदलणारी. आता मित्रांनो, मॅथ मध्ये आपल्याला माहिती आहे की पाय हा काय आहे, पाय हा कॉन्स्टंट आहे. पाय म्हणजे कुणाचा पाय नाही. पायची व्हॅल्यू 22/7, 22/7, हो, पायची व्हॅल्यू 22/7 आहे. म्हणजेच काय माहिती का मित्रांनो, पाय इक्वल्स टू, 10वी पर्यंत तुम्ही सर्व हे पायचं केलंच असेल, 3.14, त्याला असं सुद्धा लिहू शकतो आपण, पाय इक्वल्स टू 3.14. तर ही व्हॅल्यू काय, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, ती जी की कुणी बदलू शकत नाही. तर ह्यामध्ये बी तसाच अर्थ होतोय पायचा. डेफिनेशन पहा कॉन्स्टंटची, 2 मार्काला विचारू शकतात, तेव्हा ही डेफिनेशन लिहून यायची. कॉन्स्टंट इज अ व्हेरिएबल विच डज नॉट चेंज. हे बघा मित्रांनो, कॉन्स्टंट व्हेरिएबल आहे, हे व्हेरिएबल आहे. कॉन्स्टंट इज अ व्हेरिएबल. पाय काय आहे, आता इथं सिम्बॉल नाही काढत आपण, PY लिहिले, PY इथं सिम्बॉल काढलेला नाही, आपण PY लिहिलेलं आहे, इथं सिम्बॉल काढून दाखवले मी. Constant is a variable which does not change value during execution of program. हे तर सिंपल वर्ड्स आहेत, तुम्ही लिहू शकतात. कॉन्स्टंट इज ए व्हॅल्यू विच डज नॉट चेंज ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम. कॉन्स्टंट ही एक व्हॅल्यू आहे जी की प्रोग्राम एक्झिक्यूट करताना चेंज होत नाही. जसं की पायची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही, ती सेमच राहते, युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे पायची. जेव्हा आता आपण इथं काय, हे काय तुम्हाला समजलं का मित्रांनो, डाटा टाईप
हे काय व्हेरिएबल नेम, हे काय व्हॅल्यू आहे. आणि ह्याला जर आपल्याला कॉन्स्टंट बनवायचं असेल 10 ला प्रोग्रामिंग लिहिताना, ही लाईन लिहिताना जर आपल्याला कॉन्स्टंट बनवायचं असेल तर तिथं कॉन्स्ट कीवर्ड वापरतात, CONST. मागच्या ह्याच्यात पाहिलंच असेल तुम्ही, कॉन्स्ट नावाचा एक कीवर्ड होता, आपण वर गेलं तर पाहू शकता. हे पहा इथं कॉन्स्ट नावाचा कीवर्ड, CONST, कॉन्स्ट नावाचा कीवर्ड. या कीवर्डनी काय होतंय मित्रांनो, त्या कीवर्डनी ती व्हॅल्यू कॉन्स्टंट बनून जाते. ही जी व्हॅल्यू आहे 10 ही कॉन्स्टंट बनून जाते. आता इथं वर पहा मित्रांनो, वर ह्या एक्झाम्पल मध्ये पहा, इंटिजर नम आणि 10 ह्या व्हेरिएबलच्या एक्झाम्पल मध्ये पहा. इथं जर आपण कॉन्स्ट कीवर्ड वापरला, CONST, कॉन्स्ट कीवर्ड वापरला तर ही 10 व्हॅल्यू ही कॉन्स्टंट बनून जाईल. हे नम काय आहे इथं, तर व्हेरिएबल नेम, हे त्याची जात, डाटा टाईप, कॉन्स्ट डाटा टाईप, व्हेरिएबल नेम आणि त्याची व्हॅल्यू, असा त्याचा सिंटॅक्स होतो. तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो. हा, तर कॉन्स्ट कीवर्ड आपण यूज करतो, ते बी आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊ. आता तर प्रोग्राम आपल्याला काही घेणं होणार नाही, पुढच्या लेक्चर मध्ये आधी प्रोग्राम घेतो, हे नंतर मग पुढचं सुरू करतो. कॉन्स्ट इज ए कीवर्ड, हे आधीच सांगितलंय, वर दाखवलं तुम्हाला. कॉन्स्ट इज ए कीवर्ड. कॉन्स्ट कॅन बी ऑफ डिफरंट टाईप सच ॲज इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. कॉन्स्टंट हे सगळीकडे वापरलं जातं, इंटिजर मध्ये पण वापरलं जातं, फ्लोट मध्ये पण वापरलं जातं, कॅरेक्टर मध्ये पण, डबल मध्ये पण वापरलं जातं. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताना हे सारखं सारखं इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, हे असं का म्हणत आहेत सारखं सारखं, हे काय आहे नेमकं इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, हे तर काय समजनावा असं तुमच्या मनात आलंच असेल. तर चला, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर आज त्याचा फंडा मोकळा करून टाकू. ते मोकळा होणारे म्हणजे आपल्या डाटा टाईपने. तर डाटा टाईप मध्ये आपल्याला ते सर्व समजून येईल. डाटा टाईप काय राहतात मित्रांनो, डाटा टाईप इज ए, एक मिनिट मी पेन घेतो. डाटा टाईप आर यूज टू डिफाईन व्हेरिएबल इन प्रोग्राम. डाटा टाईप आर यूज टू डिफाईन व्हेरिएबल इन प्रोग्राम. डाटा टाईप कशासाठी वापरतात, व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी, ते प्रोग्राम मध्ये. जसं की इथं आपण वापरलं आहे इंट, फ्लोट, कॅरेक्टर, हे व्हेरिएबल डिफाईन करायले त्या डाटा टाईप मध्ये. हा डाटा टाईप या व्हेरिएबलला डिफाईन करायला आहे. हा इंट जो डाटा टाईप आहे या व्हेरिएबलला डिफाईन करायला आहे. तसंच मित्रांनो, डाटा टाईप डिफाईन द व्हेरिएबल, डाटा टाईप डिफाईन द व्हेरिएबल इन प्रोग्राम. तर ते पाहूता कसं, त्याचा सिंटॅक्स काय ते पाहूता. डाटा टाईप डिसाइड द साईज ऑफ व्हेरिएबल, टाईप ऑफ व्हेरिएबल. डाटा टाईप काय सांगतो, आता या व्हेरिएबलची, या हा जो व्हेरिएबल आहे नम, N0, सॉरी NO म्हणजे नंबर, आपल्याला जाणताच NO म्हणजे नंबर. तर NO हा जो आहे व्हेरिएबल, याला डिफाईन करायला हा डाटा टाईप इंट नावाचा डाटा टाईप डिफाईन करतो साईज. प्रत्येक डाटा टाईपला एक स्पेसिफिक साईज आहे मित्रांनो. तर ते पुढे पाहूता आपण, कोण्या डाटा टाईपला किती साईज आहे, इंटला किती साईज आहे, फ्लोटला किती साईज आहे, कॅरला किती साईज आहे. प्रत्येक डाटा टाईपला एक स्पेसिफिक साईज दिलेली आहे मित्रांनो, जे की त्या नंबरला ती साईज अलोकेट करते. या नंबरला म्हणजेच या व्हेरिएबलला, NO हा जो व्हेरिएबल आहे त्याला साईज अलोकेट करून देते. हा इंट लावला की ह्याची साईज डिफरंट झाली, फ्लोट लावला की ह्याची साईज डिफरंट झाली, आणि कॅर लावला की ह्याची साईज डिफरंट होती, आणि ह्या त्याचा टाईप डिफाईन करते. तर किती टाईपचे डाटा टाईप आहे ते सुद्धा सांगू. आता NO दिसायले तुम्हाला, त्या NO ची जात कोणती, इंटिजर, कारण की ते इंट आहे म्हणून. इथं इंट वापरलं म्हणजे ते आपोआप समजत आहे की तिथं इंटिजर जात ह्या NO व्हेरिएबलची आहे.
तर मित्रांनो ते पुढे चलून क्लिअर होईनच, पण आधी तुम्ही सिंटॅक्स बघून घ्या, कारण सिंटॅक्स एवढा काहीच महत्वाचा नाही. ही पण लाईन बघून घ्या आधी. डाटा टाईप कुड बी इंटीजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल. इंटीजर, फ्लोटिंग, कॅरेक्टर्स डबल, हे 4 प्रकारचे डाटा टाईप महत्वाचे आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. त्याचे सिंटॅक्स पाहून घ्या. सिंटॅक्स मध्ये तुम्ही पाहून घ्या मित्रांनो, सिंटॅक्स मध्ये डाटा टाईप, व्हेरिएबल नेम, हाच सिंटॅक्स मित्रांनो वर आपण बघितला नाही का, डाटा टाईप व्हेरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. वरचा सिंटॅक्स जो आपण बघितला तोच सिंटॅक्स, व्हेरिएबलचा जो सिंटॅक्स बघितला त्याचाच आधीचा पार्ट कापलेला आहे. आधीचा पार्ट कापलेला म्हणजेच हा जो पार्ट दिसायला का, डाटा टाईप व्हेरिएबल नेम, म्हणजे हा एवढाच कन्सिडर केला आहे. हे व्हॅल्यू हे इथं कन्सिडर केलं नाही. डाटा टाईप व्हेरिएबल नेम हा एवढाच, आणि हा एवढाच इथं दिलाय. इंट नंबर, हे डाटा टाईप काय आहे, फ्लोट, आणि व्हेरिएबल नेम काय आहे, मार्क्स. व्हेरिएबल नेम काय आहे, CH, आणि डाटा टाईप काय आहे, कॅप. ह्याचा डाटा टाईप काय आहे, फ्लोट, आणि ह्याचा डाटा टाईप आहे मार्क्स. ह्याचा डाटा टाईप फ्लोट, ह्याचा व्हेरिएबल मार्क्स. होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तरी पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर होऊन जाईल जेव्हा आपण प्रोग्राम्स घेतो तेव्हा, कारण हे टोटली प्रोग्रामवर डिपेंड आहे. त्यामुळं एक्झाम्पल्स तर पाहून घेतले. आता ऍज इट इज हा सिंटॅक्स जरा 2 मार्काला विचारलं तर ऍज इट इज हे हा बॉक्स मधली गोष्ट ऍज इट इज लिहून यायची. तर डाटा टाइप्सचे किती टाईप आहेत बघून घ्या आपण. देर आर 2 टाईप ऑफ डाटा टाइप्स इन सी. कोणकोणते आहेत ते 2 टाईपचे डाटा टाईप ते पाहू. तर चला, एक आहे प्रिमेटिव्ह आणि दुसरं आहे नॉन प्रिमेटिव्ह. एक आहे प्रिमेटिव्ह आणि दुसरं आहे सॉरी, एक आहे प्रिमेटिव्ह, ज्यालाच की आपण प्री डिफाईन डाटा टाईप सुद्धा म्हणतो. प्रिमेटिव्ह म्हणजे प्रायमरी, आणि प्री डिफाईन प्रायमरी प्री डिफाईन, आणि दुसरा आहे युजर डिफाईन डाटा टाईप. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला डाटा टाईप मध्ये विचारतील तेव्हा अशी डायग्राम, ही छानशी डायग्राम काढून यायची परीक्षेमध्ये. परीक्षेमध्ये ही अशी डायग्राम काढून यायची. डायग्रामला खूप महत्व आहे मित्रांनो. डायग्राम जिथं मार्क्स तिथं. हे डाटा टाईप इन सी असं लिहायचं वर. त्याच्यावर प्रायमरी डाटा टाईप म्हणजेच कोणते, प्री डिफाईन, आणि युजर डिफाईन डाटा टाइप्स म्हणजे युजरने डिफाईन केलेले. प्रायमरी डाटा टाईप म्हणजे डाटा टाईप इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर हे प्रायमरी डाटा टाईप आहेत. हे सर्व इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, वाईड, आणि हे युजर डिफाईन डाटा टाईप आहेत. म्हणजेच काय, युजर डिफाईन तुम्हाला नावातच समजलं असेल की युजर डिफाईन म्हणजे जे की युजरने बनवलेले डाटा टाईप. आता इथं इंट, फ्लोट, कॅर हे डाटा टाईप आहे ना, तसेच युजर सुद्धा बनवू शकतो. सी लँग्वेज मध्ये डाटा टाईप युजर सुद्धा क्रिएट करू शकतो डाटा टाईप. तर ते युजर सुद्धा जात बनवू शकतो डाटा टाईपची, व्हेरिएबलची जात बनवू शकतो युजर. ते ठरवू शकतो त्याची कोणती जात राहणार आहे, त्याची जात कोणती नवीन बनवायची आहे का. आणि प्रायमरी डाटा टाईप म्हणजे जे प्री डिफाईन राहतात, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, हे सगळे प्रायमरी डाटा टाईप राहतात. प्रायमरी डाटा टाईपची डेफिनेशन मध्ये लिहित असताना तुम्ही सांगू शकता, प्रायमरी डाटा टाईप इज ए प्री डिफाईन डाटा टाईप विच इज defined in C language, which is predefined in C language. आणि युजर डिफाईन डाटा टाईप पुढे बघू आपण. आपण एक 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 सर्व गोष्टी क्लिअर करीत जाणार आहोत. तर आता पुढे जाऊया. प्रायमरी डाटा टाईप. प्रायमरी डाटा टाईप इज ऑल्सो नोन एज प्रीडिफाईन डाटा टाईप. हे फुकटचं वाक्य तुम्ही सांगू शकता. प्रायमरी डाटा टाईप मध्ये आपल्याला 4 तर डाटा टाईप आता पाहायचे आहेत. ते कोणकोणते, हे इंटिजर, फ्लोट, कॅर, डबल हे आपल्याला पाहायचे आहेत. तर चला आता, तर मग इंटिजर पाहूया पहिल्यांदा. इंटिजर, INT, इंट इज द इंटिजर डाटा टाईप. INT हा काय आहे, कीवर्ड आहे. INT हा कीवर्ड आहे आणि तो डाटा टाईप म्हणून यूज करू शकतो.
इंट हा डाटा टाईप आहे, ते रिप्रेझेंट करतो इंटिजर टाईप ऑफ डाटा. इंटिजर म्हणजे कोणते? 0 to 9 पर्यंत जे नंबरचा कॉम्बिनेशन होतो त्याला इंटिजर डाटा टाईप म्हणतात मित्रांनो. आता हा 10 झाला, हा इंटिजर डाटा टाईप आहे. 100 झाला, हा इंटिजर डाटा टाईप आहे. जेव्हा आपण पण मित्रांनो, जेव्हा 10.2 असा येतो, जेव्हा ही डेसिमल मध्ये व्हॅल्यू होती, तेव्हा हे इंटिजर डाटा टाईप राहतो का? नाही. 100.25 जर झाला तर तेव्हा हा इंटिजर डाटा टाईप राहतो का? नाही. जेव्हा हा बिना पॉइंटचा राहतो तेव्हाच हा इंटिजर डाटा टाईप राहतो. इट इज यूज टू स्टोर इंटिजर टाईप ऑफ व्हॅल्यू. इंटिजर टाईप ऑफ व्हॅल्यू म्हणजे 10, 20 असे टाईप ऑफ व्हॅल्यू. 0 to 9 मध्ये कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 च्या डिजिट मध्ये कॉम्बिनेशन ऑफ 0 to 9 म्हणजे 10, 20, 30, 40 असं कॉम्बिनेशन मध्ये जितके नंबर्स क्रिएट होतात ते सर्व इंटिजर राहतात. पॉइंट वाले नंबर्स इंटिजर नसतात. डेसिमल मध्ये जे नंबर्स राहतात का, हा पॉइंट वाले नंबर्स ते इंटिजर्स नसतात, त्यांना इंटिजर्स कन्सिडर केलं जात नाही. इंट म्हणजे हा नंबर बिना पॉइंटचा आहे, एक प्रकारचे हे समजूनच घ्या. इट रिक्वायर 2 बाईट मेमरी. ह्याची साईज काय आहे मित्रांनो? तर 2 बाईट्स आहे. ती आपण एक चार्ट मध्ये पुढे बघणारच आहोत. याची साईज 2 बाईट्स आहे. तर आता इथं पाहू शकता, इंट हा झाला त्याचा डाटा टाईप. इंट म्हणजे इंट हा झाला डाटा टाईप आणि हा झाला त्याचा व्हेरिएबल नेम आणि हे सेमी कॉलम. इंट डाटा टाईप झाला, व्हेरिएबल नेम. या व्हेरिएबल नेमची जात कोणती? ह्याची जात आहे इंटिजर. हे आपल्याला कसं समजलं? कारण की इथं इंट आहे, इथं इंट आहे म्हणून याची जात आपल्याला समजली की याची जात कोणती तरी डिजिट मध्ये आहे. तर मग ए ची व्हॅल्यू इथं डिफाईन केलेली आहे की 20. ए काय आहे? इथं व्हेरिएबल नेम आहे. व्हॅल्यू किती आहे? 20. मेमरी लोकेशन आहे किती आहे? हे 20 या मेमरी लोकेशनवर स्टोअर झालेली आहे. व्हेरिएबल व्हेरिएबल काय करतो मित्रांनो? तर मेमरी लोकेशनचं नाव राहते. आता हे ए या मेमरी लोकेशनचं नाव आहे, या मेमरी लोकेशनचं नाव आहे ए. या मेमरी लोकेशन 5050 या मेमरी लोकेशनचं नाव आहे ए. त्याच्यावर 20 व्हॅल्यू स्टोअर झाली. हे तुम्ही एवढं काही लक्षात घेऊ नका, कारण की हा इंटरनल मामला आहे. तुम्ही पुढचं बघा. तुम्हाला फक्त एवढं कळालं का? इंटिजर मध्ये 0 to 9 असे कॉम्बिनेशन्स चालतात, म्हणजे कोणताही नंबर असू शकतो. एवढं समजलं बस झालं. तर पुढे पाहूया फ्लोटिंग. फ्लोट मध्ये सोपं आहे. आता फ्लोट मध्ये जसं की आपण इंटिजर मध्ये पाहिलं की पॉइंट वाले नंबर जमत नाहीत. पॉइंट वाले नंबर्स हाय इंटिजर नसतात. तर पॉइंट वाले नंबर्स काय राहतात मग? हा 11.2 इथं पहा, हे तर आता इंटिजर नाही, तर हे काय आहे? फ्लोट आहे. हे फ्लोटिंग नंबर आहे. फ्लोटिंग इज अन प्रीडिफाईन्ड डाटा टाईप. फुकटचं वाक्य. इट इज यूज टू डिक्लेअर फ्लोट व्हेरिएबल विच स्टोअर डेसिमल पॉइंट व्हॅल्यू. डेसिमल पॉइंट व्हॅल्यू म्हणजे हे 11.2, 10.2 ही व्हॅल्यू या फ्लोटिंग नंबर स्टोअर करते. आता ही काय झाला? व्हेरिएबल नेम, हा त्याचा डाटा टाईप. इथं फ्लोटिंग व्हॅल्यू आहे, जी की ही फ्लोटिंग व्हॅल्यू आहे म्हणून ते कसं समजलं आपल्याला? डेसिमल व्हॅल्यू आहे म्हणून कसं समजलं? इथं फ्लोट कीवर्ड आहे, FLOAT फ्लोट. त्याची साईज किती राहते मित्रांनो? ह्याची माहिती का? रिक्वायर्ड साईज इज 4 बाईट. 4 त्याची साईज राहते, 4 बाईट्स ऑफ मेमरी त्याची साईज राहते. ते साईजचा चार्ट आपण पाहणार आहोत. एक्झाम्पल तरी तुम्हाला समजेल असेल. बी वर 11.2 व्हॅल्यू असाइन केलेली आहे. बी इथं व्हेरिएबल नेम आहे. मेमरी लोकेशन काय आहे ह्याची? 6060. हे मेमरी लोकेशनचं काय नाही, इंटरनल फंड आहे, याच्यावर लक्ष देऊ नका. व्हॅल्यू काय आहे? 11.2. ही काय आहे? फ्लोटिंग व्हॅल्यू आहे. जर इथं नुसतं 11 राहिलं असतं मित्रांनो तर मग ही इंटिजर व्हॅल्यू झाली, पण इथं पॉईंट मध्ये व्हॅल्यू आहे म्हणजे ही फ्लोटिंग व्हॅल्यू झाली. तर चला तर मित्रांनो पुढे बघू. पुढं कॅर, CHAR. कॅर म्हणजे कॅरेक्टर. कॅर इज ए प्रीडिफाईन्ड डाटा टाईप. कॅरेक्टर मध्ये CHAR हा यूज होतो. कॅरेक्टर मध्ये CHAR हा कीवर्ड यूज होतो. हा डाटा टाईप CHAR, हा व्हेरिएबल CH
म्हणजे कोणतं ना कोणतं कॅरेक्टर राहील. CH is used to store character type of value. Required bit is 1 bit. ह्याची साईज काय आहे? 1 बाईट. रिक्वायर साईज इज 1 बाईट इन मेमरी. तर हे कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करतो. आता हा सिम्बॉल कॅरेक्टर, इथं ए पण असू शकतो, सॉरी इथं ए पण असू शकतो. CH वर व्हॅल्यू टाकलेली आहे कॅरेक्टर व्हॅल्यू. सॉरी फॉर इंटरप्ट मित्रांनो, ठसका लागला होता. तर CH वर आपण कॅरेक्टर व्हॅल्यू टाकतो. CH वर कॅरेक्टर व्हॅल्यू टाकतो. तर हे CHAR हा झाला त्याचा डाटा टाईप, त्याची जात झाली. आणि CH हा झाला व्हेरिएबल नेम. हे तुम्हाला समजून आलं असेल. कॅरेक्टर मध्ये आपण कॅरेक्टर टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो. इंटिजर मध्ये आपण डिजिट टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो. फ्लोट मध्ये आपण डेसिमल टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो. इंटिजर टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो विथआउट डेसिमल. इथं फ्लोटिंग टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो डेसिमल पॉइंट व्हॅल्यू म्हणजे विथ डेसिमल. आणि इथं कॅरेक्टर टाईप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतो. आणि हा डबल खूप सोपा आहे मित्रांनो. तर डबल मध्ये काय आहे बघा मित्रांनो, या डबल इज अन प्री डिफाईन कीवर्ड. हा तर फुकटचं वाक्य आहे, कोणत्याही ह्याच्यात वाक्य फेकून मारा. डबल नावातच समजत आहे की डबल म्हणजे डबल मेमरी. डबल जे काय असेल त्याच्यात डबल असेल, म्हणजे आता ह्याच्यात मेमरी डबल आहे. इट इज यूज टू स्टोअर लार्ज डेसिमल पॉइंट व्हॅल्यू. फ्लोट काय करतो? फ्लोट पॉइंट व्हॅल्यू विथ हायर प्रेसिशन. फ्लोट काय करतो? डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करतो. वा कितीपर्यंत डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करेन, करून करून फ्लोट कितीपर्यंत करीन? 11.25, 11.2, 11.12, 11.10, 10.5 अशा व्हॅल्यू स्टोअर करेन. पण लार्ज डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करायचं काम हे झालं डबलचं. कारण डबल कडे ती कॅपॅसिटी आहे लार्ज डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करायची. कशी काय कॅपॅसिटी? कारण त्याची साईज आहे 8 बिट्स, 8 बाईट्स त्याची साईज आहे मेमरीची. मग ती लार्ज व्हॅल्यू मेमरीची साईज फ्लोटची किती आहे? फ्लोटची आहे 4. तर ही त्याच्यापेक्षा डबलच आहे. ह्याची किती आहे? 8 बाईट्स. तर 8 बाईट्स मेमरी साईज म्हणजे थोडक्यात आता लार्ज व्हॅल्यू स्टोअर करणार, जसं की 45.789 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. तिथं 208 आणखीन सुद्धा असू शकतात व्हॅल्यू. आपण जर थोडीच घेतली आहे 789 एक प्रेझेंट करायसाठी. किती पण व्हॅल्यू असू शकतात मित्रांनो, कारण हे इथं डबल आहे. डबल आणि फ्लोट सारखंच समजा, जिथे डेसिमल पॉइंट व्हॅल्यू स्टोअर होतात. फक्त डबल मध्ये लार्ज डेसिमल पॉइंट व्हॅल्यू कॅन स्टोअर, आणि तिथं तर डेसिमल पॉइंट व्हॅल्यू स्टोअर होतात. एक्झाम्पल मध्ये पाहून घ्या. DOUBLE डबल हा कीवर्ड वापरला जातो. त्या कीवर्ड वरती हा झाला आता त्याचा व्हेरिएबल नेम. ह्या व्हेरिएबल वरती ही व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे आणि हे व्हेरिएबल डबल आहे. व्हॅल्यू कशी म्हणजे लार्ज डेसिबल मध्ये आहे ते कसं समजेल आपल्याला? हा डबल कीवर्ड बघून इतकं तर समजेल असेल ना मित्रांनो. हे मेमरी लोकेशन आहे, त्या मेमरी लोकेशनला नाव दिलं आहे डी, व्हेरिएबल नेम. त्या मेमरीचं व्हेरिएबल लोकेशन त्याला नाव दिलं आहे डी. तर हा तर इंटरनल मामला झाला, याच्याकडे तेवढं लक्ष देऊ नका, ते माझं सांगायचं काम आहे म्हणून मी सांगत आहे. तर आता महत्वाचा मुद्दा काय आहे मित्रांनो, तर ही साईज सगळ्यात महत्वाचं, म्हणजे ही साईज लक्षात येणं महत्वाचं आहे सगळ्याची. साईज लक्षात राहू द्या. कॅरची साईज काय आहे? 1 बाईट. एंडची साईज काय आहे? 2 बाईट. फ्लोटची साईज काय आहे? 4 बाईट. आणि डबलची साईज काय आहे? 8 बाईट. हे असं सिरियल वाईजच लक्षात ठेवा वरून खाली, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात चांगलं बसेल. तर मित्रांनो, हा साईज काय इम्पॉर्टंट आहे. परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी प्रश्न पडतो. एनलिस्ट एनी 4 टाइप्स ऑफ डाटा विथ देअर साईज. तेव्हा हा तक्ता तरी काढून या, नसता डायरेक्ट लिहून या. कॅर 1 बाईट, इंट 2 बाईट, फ्लोट 4 बाईट्स आणि डबल 8 बाईट्स. तर 1 बाईटचं मिनिंग काय झालं तुम्हाला माहिती झालं मित्रांनो. परीक्षेत हे लिहू नका, मी जे आता सांगणार आहे ते. 1 बाईटचं मिनिंग काय झालं?
1 बाईट इज इक्वल टू 8 बिट्स. हे 0 1 हे झालं का, हे 0 1 हे बायनरी नंबर राहतात ना, ते झाले. हे इच रिप्रेझेंट करतो 8 बिट्स. हे हा एक बीट झाला, हा एक बीट झाला, हा एक बीट झाला, हा एक बीट झाला, असे टोटल इथं 8 बिट्स आहेत. तर हे टोटल मिळून 1 बाईट होतो. इथं कॅर काय करतो, 1 बाईट मेमरी यूज करतो. इथं इंटिजर त्याचा डबल 2 बाईट म्हणजे 16 बीट 2 बाईट मेमरी यूज करतो. इथं 4 बाईट मेमरी यूज करतो फ्लोटिंग नंबर स्टोअर करायसाठी. आणि इथं 8 बाईट यूज करतो डबल. जास्ती नंबरचा डेसिमल असताना तर डबल वापरला जातो मित्रांनो. आता इथं समजलं असेल मित्रांनो, कॅर म्हणजे कॅरेक्टर स्टोअर करणारा, इंट म्हणजे इंटेजर व्हॅल्यू स्टोअर करणारा, फ्लोट म्हणजे फ्लोटिंग नंबर स्टोअर करणारा म्हणजे डेसिमल नंबर स्टोअर करणारा विथ डेसिमल पॉईंट, डबल म्हणजे लार्ज डेसिमल नंबर स्टोअर करणारा. एवढं तर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युजर डिफाईन डाटा टाईप पाहूया, टाईप डेफ आणि इनम. युजर डिफाईन पाहूया. आज आपण प्रायमरी डाटा टाईप मधले हे सगळे कव्हर केले. आता युजर डिफाईन मधले पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. बाय बाय.